हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आहे माझं फेअरवेल आणि त्यासाठी मला रेडी व्हायचं आहे. आणि मी एवढी खुश दिसते कारण की मी 3 वर्षामध्ये पहिल्यांदा कोणता तरी कॉलेजचा इव्हेंट अटेंड करणार आहे. सो त्याच्यामुळे मी एवढी खुश दिसते तुम्हाला, कारण की मी होती NCCमध्ये, त्यामुळे आम्हाला एक पण इव्हेंट मध्ये भाग घेता नाही आला. त्यामुळे आज मी जाणार आहे मस्त तयार होऊन. सो फर्स्ट वन इज दिस. हा एवढा छान आहे बट स्लीवलेस आहे, खूप छोटंसं आहे यार. असं जर मी घालून गेली ना, मॅम मला कॉलेजच्या आतमध्ये यायच्या आधीच मला कॉलेजच्या बाहेर फेकतील, बोलतील घरी जा फेअरवेलला. सेकंड वन इज दिस पिंक कलरचा छोटूसा फ्रॉक. अँड थर्ड वन इज मला वाटतंय हा चांगला आहे. अजून एक होता, कुठे गेला? जज नका करू, कारण की मी हे कर्ल्स करण्यासाठी लावलेलं आहे. काढल्यावर ते असे छान गोल गोल होतात, मस्त दिसतात. कितीचा टाइम आहे? 9. वाव, 10 वाजले इथेच. साऊंड वाल्याचा फोन नको यायला म्हणजे झालं. ऑर्गनायझरच इथे, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. ल्या खायला गेला आता. गेला हा गेला आणि वर लागलाय. A few moments later. Here is the final look. आता आम्ही चाललोय कॉलेजमध्ये. 9चा टायमिंग दिलाय, 10 वाजता चाललोय. ठीक आहे, इट्स ओके, ॲज एक्सपेक्टेड. दरवेळेसच लेट होतं. 9 वाजता तर डेकोरेशन उरकलंय आम्ही. हां ना, आम्ही तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो डेकोरेशन. अरे एवढं उन्हाची मी केस ओपन तर ठेवली आहे, बट हिम्मत बोलते, हिम्मत. बापरे, असा घाम येणार आहे ना एकदम बेकारवाला. मला जाम लाज वाटते सगळ्यांसमोर ब्लॉग करायला. तयारी चालू आहे. ओके, म्हणजे आम्ही टायमाच्या आधी पोहोचलेलो आहे. हे लोक साडी नेसून आलेत यार. ट्रेडिशनल डे बनवून टाकलं. फेअरवेल आहे, ट्रेडिशनल डे नाही आहे. सॉरी मेरे को माफ करो बहन, मेरे को माफ करो. ऐसे कैसे, ये धोखा देती है. इसने बोला था 1 पीस पहनूंगी. मेरे को माफ करो, नंतर सांगते तुला. बाय गा. क्या यार, मूड ऑफ कर दिया. फॅन बंद कर, सगळे चाललंय उडून. हे खाली पडलं. ब्लॉग बनाने के चक्कर में क्यों होता है? ब्लॉग बनाने के चक्कर में इसकी मेहनत गई. आमच्या कॅन्टीनचं नाव पण धनश्रीच कॅन्टीन. माझं कॅन्टीन आहे. गर्दा आहे बाई, गर्दा आहे. का ठेवलं असेल पण त्यांनी. वेट, आपण दाखवतो तुम्हाला. हे बघा, धनश्री स्नॅक्स अँड कॅन्टीन. Bombastic side eye, criminal offensive side eye. On the spot. अरे मला असं वाटतं की गेस्ट लेक्चर आहे. भांडू नका रे तिकडे. बॉईज लोकांना कामाला लावलं. ह्याच्यामध्ये टीम असेल, डुओ गेम आहे हा, 2 मुलींचा गेम आहे. तर पार्टनर तुम्ही तुमचं सिलेक्ट करायचं आहे आणि जो बलून असेल तो 2 पार्टनरच्या मध्ये बॅकला असेल आणि तो बलून या साईडला
पुशअप काढेल तो विनर. यांचं काय डिस्कशन चाललंय लवकर. मग जेव्हा तो स्क्वेअर शेपमध्ये किंवा छोट्या साईजमध्ये जेव्हा फोल्ड होईल, जेव्हा तो फोल्ड होईल त्याच्यावर पण तुम्हाला डान्स करायचं आहे. पण तुमचा डान्स करताना तुमचे जे स्टेप्स आहेत, तुमचे पाय वगैरे जर बाहेर गेले तर तुम्ही आउट ऑफ कॉम्पिटिशन व्हाल. तर कोण इंटरेस्टेड आहे? पेपर डान्स. याच्यावर नाचायचं आहे. अब आएगा मजा. अभी मजा आएगा. रेडी गो. बड़े ही कम शब्दों में आपको सुनाना चाहता हूँ उस आता होणार आहे डान्स.
कंपल्सरी सगळ्यांना कंपल्सरी चालेल आम्हाला रॅम्प वॉक चालेल बस. ओके कंपल्सरी रॅम्प वॉक करायचं. जर बॉईज इंटरेस्टेड असतील तर आता मुलांचा रॅम्प वॉक. इट्स ओके. त्याच्यानंतर साईडचे कॉमेंट होईल. त्याच्यानंतर साईडला फूड डिस्ट्रीब्यूट होईल. त्यासाठी आय होप तुम्ही वुमन्स आणि असतील. खूपच विषय असून मुलीमुली असल्यावरच नाचतो माझ्या खेचके चालतो 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 सो आता झालेलं आहे सगळं. लोक नाचताय पण मला कंटाळा आला म्हणून मी नाही आली नाचायला. आणि आता आम्ही खाणार आणि जाणार फोटोशूट करायला. फेअरवेल संपला. सगळा मेकअप केला. आता आम्ही असतो फोटोशूट करायला. शूट नाही साधे फोटो काढायचे आहेत बघ. छान आहे. मला हा सीन जाम आवडला आहे. आणि तर जरा आम्ही खातो बितो आणि फोटो आणि ते